शेतकरी कर्जमाफी हा खरं तर आपण एक विचार केला तर हा जाहीरनाम्यातील एक मुद्दा होता। निवडणुकीच्या अगोदर शेतकरी कर्जमाफी करणार अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु आता या आश्वासनावरून जे आहे विधानं फिरलेली दिसतात आणि यामुळे बरेचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत आहे की शेतकरी कर्जमाफी फायनली होणार की नाही, का ही शेतकरी कर्जमाफी ही पुढे पुढे ढकलत जाणार आहे। हालांकी यावर वेगवेगळ्या जे काही प्रतिष्ठित जे काही नेते मंडळी आहे त्यांचे वेगवेगळे पण विधान आपल्याला पाहायला मिळतात। आता नुकतेच काही विधान पण याच्यावर ताजे विधान पण करण्यात आलेले आहेत, या संदर्भात पण आपण बोलणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जी शेतकरी कर्जमाफी आहे तर ती शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनी पण एक महत्त्वाचे विधान करण्यात आलेले आहेत या दोघांकडून। तर हेही विधान त्याने एक्झॅक्टली काय केलेले आहेत या संदर्भात पण आपण जाणून घेऊयात। आणि महत्त्वाचं म्हणजे ही शेतकरी कर्जमाफी जाहीरनाम्यात ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती, पण मात्र पुढे जात आहे आणि शेतकरी बिचारा आस लावून बसला आहे की कधी आम्हाला जे आहे या संदर्भात जे शेतकरी कर्जमाफी जी आहे ती लवकरात लवकर होईल या संदर्भात। पण एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे ती म्हणजे बघा, आत्ताच काही दिवसापूर्वीच एक दोन दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी असं विधान केलं होतं की बघा यावर्षी पण नाही आणि पुढच्या वर्षी पण नाही, आणि इव्हन त्यांनी यापेक्षाही महत्त्वाचं हे विधान केलं होतं की 31 तारखेपर्यंत जे आहे बघा 31 तारखेपर्यंत पीक कर्जाचे जे काही पैसे आहेत तर ते भरावेत। ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी जे पैसे घेतले असतील त्यांनी 31 तारखेपर्यंत भरावेत, अशा प्रकारचं पण त्यांनी विधान केलं होतं। आणि याच अनुषंगाने ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं होतं तर त्यांनी पण सांगितलं होतं की सरकारची जी भूमिका आहे तर तीच अजितदादा पवार यांनी मांडलेली आहे। पण एक याच्यामधून महत्त्वाचा मुद्दा हा होतो आहे की शेतकरी जे कर्जमाफी मागत आहेत तर हा मुद्दा नेमका आला कुठून, तर हा मुद्दा जाहीरनाम्यातून आलेला आहे। त्यामुळे बरेचसे शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की आम्ही जाहीरनाम्यामध्ये तुम्ही जे हे केलं आश्वासन दिलं होतं तर त्या आश्वासनानुसारच आम्ही तुम्हाला ही शेतकरी कर्जमाफी जी आहे मागत आहोत। आता मुख्य मुद्दा जर आपण विचार केला तर बघा, खरं तर याच्यामध्ये जे आहे का मिळत नाही किंवा याच्यामध्ये जे आहे पुढे का चालली आहे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो मुद्दा मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की मग कधी मिळणार आहे, आता त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे बघा, इकडे काय लिहिलेलं आहे 31 तारखेपर्यंत कर्ज जे काही पीक कर्जाचे जे काही पैसे आहेत ते भरा, असं स्वतः जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। आता ही अनिश्चित काळासाठी किंवा कालावधीसाठी जे आहे शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली आहे का, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे होय। बघा, पण खरं तर असं घडायला नाही पाहिजे। जो बघा उन्हा पावसामध्ये वाऱ्यामध्ये राबतो, राब शेतामध्ये राबतो आणि अन्नाचा एक एक कण जे आहे सर्वसामान्य जे काही व्यक्ती, मग तो शहरात राहणारा असो किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारा असो, त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण घालण्याचं काम जे कोण करतं तर तो म्हणजे सर्वांचा पोशिंदा शेतकरी मित्र। पण आता एक लक्षात ठेवा, ही जी कर्जमाफी आहे तर यावर जे बऱ्यापैकी असं स्पष्ट क्लिअर दिसत आहे की ही पुढे चालली आहे, पण ही अनिश्चित कालावधीसाठी पुढे चालली आहे हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे। पण यावर तोडगा म्हणून असं पण एक होऊ शकतं का की एक किमान एक टाईमलाईन जी आहे ठरवावी आणि या टाईमलाईनच्या नुसार जे आहे की त्या संबंधित एक आश्वासन जे आहे सरकारने द्यायला पाहिजे, कारण की सरकारने स्वतः जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात बोललेलं होतं। त्यामुळे एक आश्वासन देणारी टाईमलाईन जी आहे जर ती दिली तर आणखी त्याच्यामधून जे किमान शेतकऱ्यांना जे आहे त्याच्यातनं दिलासा मिळू शकतो। हालांकी बरेचशा शेतकरी मित्रांना त्यापेक्षा त्यांना कर्जमाफी लवकर व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ती एक त्याला आपण म्हणूयात ती काही हे नाही आहे, म्हणजे चुकीचे नाही आहे, योग्यच आहे। आता मुद्दा आहे की सर्वांनाच प्रश्न पडेल, मग जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं कर्जमाफीच्या संदर्भात, मग का बरं कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यांची, तर त्याचे काही कारण आहेत बघा। पहिलं कारण बघा की सध्या राज्याची आर्थिक स्थिती, आता हे कारणं जेवढे मी काय सांगितले आहेत हे कारणं माझ्या मनाचे नाहीत, हे कारणं जे आहेत मी संपूर्ण अभ्यास करून आणि जे काही तुम्हाला पण यापैकी बरेचसे कारणं माहीत असतील तर तेच काही कॉमन कारण आहेत, फक्त तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो। पहिलं तर आर्थिक स्थिती आपण पाहिलं तर 2023-24 या कालखंडामध्ये जो अपेक्षित जो काही राज्याचा विकास दर होता तर जो अपेक्षित होता अंदाज ज्याचा लावला होता तर त्यापेक्षा अधिक होता। पण आता जर आपण पाहिलं म्हणजे 2024-25चा जर आपण अंदाज पाहिला तर त्यांचा अंदाज आहे 7.3% हा राज्याचा विकास दर असेल, पण हा अंदाज याच्यापेक्षा पण कमी होऊ शकतो, लक्षात ठेवा। म्हणजे गरजेचं नाही 7.3च येईल, परंतु आपण
मागचा जर पाहिला 23-24चा तर जो ठरवलेला अंदाज होता त्याच्यापेक्षा जास्त झाला होता, म्हणजे जवळपास 8% विकास दर. पण आता त्याच्यामध्ये जे आहे 7.3% जे आहे होण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्याचा आर्थिक दर आहे कुठेतरी ढासळतो आहे. या कारणामुळे पण जे आहे सरकार एक पाऊल पुढे मागे येत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, पण तरी पण जे आहे कोणतंही कारण असलं तर शेतकरी कर्जमाफी मात्र व्हायलाच पाहिजे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेमुळे जे आहे जे जवळपास बघा 45,000 करोड रुपयाचं जे आहे सरकारच्या तिजोरीवर जे आहे तेवढा जे काही बोजा पडतो. पण सध्या तर 36,000 करोड त्यासाठी जे आहे जे काही बजेट आहे तर ते त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु तरी पण आपण एक तेवढी अमाऊंट लागते म्हणून मी इथं तुम्हाला 45,000 करोड रुपये लिहिलेली आहे. पण आता खरं जर तुम्ही असं म्हणाल, बरेचसे लोक असं म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे जे आहे बऱ्यापैकी जे आहे याचा परिणाम होतो आहे. पण हेही लक्षात ठेवला पाहिजे, राज्याचा मॅक्झिमम जो काही खर्च आहे एकंदरीत आपल्या बजेटचा, म्हणजे 7 लाख कोटीचं जवळपास बजेट असतं, तर त्यापैकी मॅक्झिमम जो काही खर्च आहे तर तो होतो सरकारी अधिकाऱ्याचे पगार देण्यामध्ये आणि सरकारी अधिकाऱ्याची पेन्शन देण्यामध्ये. त्याच्यामध्ये सर्वाधिक पैसा खर्च होतो. आणि बाकी बरेचसे काही एखाद्या म्हणजे समजा उदाहरणासाठी एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे की विकास कामे असतात, बरोबर, म्हणजे भांडवली खर्च हा पण जे आहे तोही एक महत्त्वाचा, म्हणजे शाळा असू द्या वगैरे वगैरे, स्वास्थ्य सेवा वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी पैसे जातो. पण सर्वाधिक कुठे जातो तो पण सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त एवढंच जर धरून बसलं लाडकी बहीण योजनेचे पैसे तर तेही कारण एक व्हॅलिड कारण म्हणता येणार नाही. हालाकी त्या कारणाचं एक कारण असू शकतं, परंतु पूर्णपणे लाडकी बहीण योजनाच असं म्हणणं अगदी चुकीचं आहे. त्यानंतर बघा राज्याचे कर्ज जे आहे, राज्यावरचं जे कर्ज आहे तर त्याचा डोलार आपण वाढू द्यायचा नाही. दोन्ही गोष्ट म्हणजे बघा महसुली तूट म्हणजे काय, समजा राज्याला 100 रुपये येणं आहे तर 100 रुपयापैकी 50 रुपये कुठे जाणार, 10 रुपये कुठे जाणार, संपूर्ण 100 रुपयाचा जो हिशोब आहे तर 100 रुपयामध्येच झालं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की 100 रुपये येणार आहेत आणि 200 रुपये खर्च आहे तर ती महसूल तूट, तर ही पण एक जे आहे सरकारला जे आहे त्याचं पण एक दबाव आहे. त्यामुळे पण कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी यापासून सरकार एक पाऊल मागे येताना दिसत आहे. त्यानंतर बघा की राज्याचं जे काही मी सांगितलं जसं की कर्ज जे आहे राज्याचं वाढू द्यायचं नाही, कारण FRBM एक ॲक्ट असतो त्या अंतर्गत जे आहे तेवढा जे आहे प्रत्येक राज्याला जे आहे ते पाळावंच लागतं. पण मग आता महत्त्वाचा मुद्दा तोच येतो की जाहीरनाम्यामध्ये तर सांगितलेलं आहे, पण जाहीरनामा 5 वर्षासाठी आहे हे पण मग कारण सांगितलं चाललं आहे. पण काही जरी असलं मात्र शेतकरी एक असा घटक आहे समाजामधला जो कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता शेतामध्ये, मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी, उन्हातानाचा राबतो. त्यामुळे त्या शेतकरी याच्यासाठी म्हणजे बांधवासाठी किंवा शेतकरी मित्रासाठी लवकरात लवकर कर्जमाफी व्हायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी होणार की नाही का पुढे जाणार यापेक्षा मी महत्त्वाचं असं म्हणेल की यावर लवकरात लवकर काहीतरी एखादं सकारात्मक पाऊल किंवा एखादी टाईमलाईन याबद्दल सरकारने सकारात्मक पाऊल घेणं गरजेचं आहे. कारण की या संदर्भात शेतकरी पण म्हणजे खूप शेतकऱ्याला पण आशा आहे, तर ती आशा आणि सरकाराकडचं एक सकारात्मक पाऊल या दोघांचं जे आहे समतोल साधून या प्रश्नावर नक्कीच जे आहे येणाऱ्या टाईममध्ये सकारात्मक पाऊल सरकाराकडनं घेतल्या जाईल अशी अपेक्षा करूयात. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही जरी अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.